कधी कधी आपली खूप चिडचिड होते, काहीच करावंसं वाटत नाही। कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं ओझं आपल्यावरच आहे, खूप टेन्शन येतं। कधी कधी चेहऱ्यावर हसू असतं पण मनात मात्र दुःख असतं आणि ते कोणालाच दिसत नाही। असं जर तुमच्या सोबत घडलं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। शालेय जीवनात परीक्षा, अभ्यास, मार्क्स, स्पर्धा, क्लासेस, सोशल मीडिया, मित्र यामध्ये आपण इतके हरवतो की स्वतःशी बोलायला वेळच मिळत नाही। सगळं सांभाळताना मनावर दबाव येतो। असं झालं तर स्वतःला थोडं थांबवा, मोठा श्वास घ्या, मनातले विचार लिहा। कधी गरज भासली तर मित्र, आई बाबा, शिक्षक कोणाशी तरी बोला, कारण एक संवाद, एक ऐकणारा कान आपलं आयुष्य बदलू शकतो। त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टी करा, म्हणजे खेळणं, चित्र काढणं, गाणी ऐकणं, या गोष्टी मनाला विश्रांती देतात। मित्रांनो, शरीर जसं आजारी पडतं तसं मनही थकू शकतं, पण त्याची काळजी घेणं, मनाला वेळ देणं हेच खरं सेल्फ केअर। कारण हॅपी माइंड म्हणजेच हेल्दी माइंड। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अचानक या परीक्षेच्या काळात मी हेल्दी माइंडच्या गोष्टी का सांगते? कारण 10 ऑक्टोबर हा दिवस जो वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। आणि विशेष म्हणजे आपल्या परीक्षेच्या काळात या विशेष दिवसाचं महत्त्व आपण जाणून घेणं गरजेचं आहे। चला 2 मिनिटं सगळी कामं बाजूला ठेवा आणि आपल्या मनासाठी थोडा वेळ द्या। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष भाग 284, पावर्ड बाय GoPrack.com। आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता वाढतायत। त्यामुळे जगभरात दरवर्षी 10 ऑक्टोबर या दिवशी मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो। मानसिक आरोग्यावर दुर्लक्ष केल्यास डिप्रेशन, चिंता, व्यसन किंवा निद्रानाश यांसारखे आजार होऊ शकतात। त्यामुळे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक संबंध कमी होतात, आत्मविश्वास कमी होतो, कामातला इंटरेस्ट निघून जातो आणि जीवनाकडे निराश नजरेने आपण पाहायला लागतो। त्यामुळे मानसिक आरोग्याला नेहमी प्राधान्य देणं फार गरजेचं आहे। मग मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।